आणि स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. हो, बिलकुल. बैठका तर घ्याव्या लागतात. आम्ही सगळ्या तालुक्यात नगरपालिकानिहाय, तालुकानिहाय अशा पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघात किमान 5, काही काही ठिकाणी तर 10-10 वेळेस मतदारांना, उमेदवार असेल, आमचे पदाधिकारी असतील, असे आम्ही भेटलेलो आहोत. शेवटी मतदार हा राजा आहे आणि बाकीच्या समोरच्या पक्षाच्या लोकांना तर असं वाटतं की आपण निवडून आलेलोच आहोत. असेल संख्या, परंतु मला असं वाटतं शिवसेना एक लढणारी संघटना आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चित एक चांगल्या पद्धतीनं लढत या निवडणुकीत देऊ. उद्या तुमचं आंदोलन होतंय तर त्या आंदोलनावरती संधी शिक्षक म्हणाले की तुम्ही जर सत्तेत होतं तर शेतकऱ्यांचं दुर्लक्ष केलं आता शेतकऱ्यांच्या मागण्या करून राजकारण. संजय शिरसाटला थोडी तरी आहे का? स्वतः सत्तेत होताच ना. संजय शिरसाटनी कर्जमुक्ती आता कशी झालेली जरा डिटेल सांगून दाखवावं. आणि आधीची कर्जमुक्ती चांगली होती का आताची चांगली होती शेतकऱ्यांसाठी ते जरा सांगून दाखवावं. स्वतःचं खातं सांभाळल्याने स्वतःच्या खात्याचा निधी सगळा दुसऱ्या खात्याला वर्ग होतोय आणि लोकांना शहाणपण शिकवणं. सत्तेत असताना, सत्तेत तुम्ही नव्हते का सोबत? तुम्हीच होते ना सोबत. मग तेव्हा सांगितलं का नाही सत्तेत असताना? बाकी कसे सत्तेची ऊब अंडे खायला आवडत होते सत्तेचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं संजय शिरसाटांना या अशा सामान्यांच्या प्रश्नाविषयी कोणती संवेदनशीलता नाही, मग अशा विषयी बोलायला काय अर्थ नाही. नवी मुंबई या ठिकाणी मनपातर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आरोग्यविषयक सुविधांचं वितरण सोहळा होता. मात्र या सोहळ्यामध्ये आता उपमुख्यमंत्र्यांचं नाव नव्हतं, पालकमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेचं नाव उघड होतं. आता ते रोजचं चालू आहे त्यांचं, रोजचं चालू आहे त्यांचं तिथं. परवा ते विमानतळावर नवी मुंबईचं असंच झालं, आता असंच होतंय. खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे, आणि म्हणून असे जाणून बुजून असे प्रकार होतात. काल जे आहे ती महायुतीची बैठक पार पडली त्यामध्ये जे काही काउंटर झालं 419 मतदान असताना 455 मते मिळाली. त्यामध्ये महाविकास आघाडीची मते फक्त अशी चर्चा झाली. त्याला जोडून अजूनही असं होतं की आमचा आकडा 500 जवळची जाणार आहे. मला असं वाटतं त्यांचा आकडा 1000च्या आसपास जाऊ शकतो. 600-650 मतदार असताना एक जण 400 सांगतो, एक जण 500 सांगतो. कोणत्या बळावर सांगतात? याचाच अर्थ तुमच्या पक्षाचे किती लोक आले? 200, 250. ठीक आहे, तुमचे आलायचे किती निवडून आले? याचाच अर्थ तुम्ही काहीतरी गडबड, घोटाळा, घोडेबाजार असं सुरू करताय, असा त्याचा अर्थ आहे. पण आम्ही शिवसेना महाविकास आघाडी प्रामाणिकपणे सगळ्या मतदारांच्या आम्ही घटनेच्या संरक्षणासाठी उभे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना दिली, त्याच्यात मतदाराला मतदान करण्याचा अधिकारच आमचा उमेदवार होता म्हणून मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं त्यांना काय दिवा स्वप्नात असायचं असू द्या, पण काही ना काही त्यांचे काढून दाखवू, एवढं नक्की, एवढं सांगतो तुम्हाला. मी काय म्हणतो, त्यांचे काही ना काही काढून दाखवू, एवढंच सांगतो मी तुम्हाला. जर त्यांचे 500 असतील तर ठीक आहे ना, त्याच्यात कसे कमी करायचे ते नक्की मी करून दाखवेल, एवढंच तुम्हाला सांगतो. चालेल. अजितदादा गेल्यापासून अर्थ खातं राष्ट्रवादी मागची म्हणता अर्थ खातं मिळालं नाही. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. आता भारतीय जनता पार्टीला सत्तेचा एवढा हव्यास आहे की त्यांना यांचा सपोर्ट तर पाहिजे, पण यांना काहीच सत्तेचा लाभ द्यायचा नाही, असं भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे. आता एक खाते जे नाहीये तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहे. जरा कॅबिनेट मंत्र्यांनी जाऊन विचारा त्यांचे हाल काय. कॅबिनेट मंत्र्यांचे हे शिरसाट बडबड बडबड करतात, यांचे जाऊन हाल बघा. त्यांच्या फाईल मुख्यमंत्र्याकडे ढिगारा लागलेला आहे, फुकट सहाय्या सुद्धा करत नाही. यांना घासावं लागतात त्यांच्या बंगल्याच्या, त्यांच्या ऑफिसच्या चाकरा. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या सगळ्याच मंत्र्यांची, महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांची परिस्थिती आहे. देवेंद्रजी फडणवीस असो, मुख्यमंत्री कार्यालय असो, यांच्या कोणत्याही याला बिलकुल भाव देत नाही. आणि म्हणून अर्थ खातं सुद्धा भारतीय जनता पार्टीला पाहिजे. आणखी जे जे खाते यांच्याकडे, शिंदे गटाकडे, अजितदादाकडे, तेही त्यांनाच पाहिजे. खरं तर न्यायाने त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आलेलं खातं त्यांना दिलं पाहिजे, ते कोणालाही देऊ. काल जे आहे तुमच्या पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस बाबाजींना प्रपोजल दिले त्याची चर्चा रंगली आहे. हे बघ, असं आमदाराने भेटणं मुख्यमंत्र्यांना हे मतदारसंघातल्या कामाविषयी काय वावगं आहे? भेटूच नाही. आपण कोणत्या जगात वावरतोय? आपली काही साधारण सुचिता संस्कृती महाराष्ट्राची आहे का नाही आहे? आता उद्या आम्हाला काही प्रश्न म्हणून देवेंद्रजींना भेटावं लागेल, तर काय प्रॉब्लेम त्याच्यात? देवेंद्रजीला भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्या पक्षात गेलो असं त्याचा अर्थ थोडी होत असतो. बाबाजींना प्रपोजल दिले. दिलं असेल प्रपोजल, एखाद्या धरणाचं, सिंचनाचं, एखाद्या प्रकल्पाचं, रस्त्याचं प्रपोजल दिलं असेल. काल संजय राऊत म्हणले होते की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे. मात्र त्यावर नवनाथ बन म्हणतात की राज ठाकरेंच्या पाठीत संजय पवार आता एकत्र येण्याची भाषा करताय. राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकतात. आंदोलनात तुमची कुवत शून्य आहे. वाटतं बन म्हणजे नुसता ठेवलेला भडभुंजा आहे. बाकी काय बन? कोण होता तो? आधी पत्रकार होता, काय बोलत होता चॅनलवर? जरा काढा बरं. हे भडभुंजे असे तिकडं तिकडं आपले मडके गाडगे असतात. हे जिकडं दिलं तिकडं फिरणारे असतात. हे काय पेड वर्कर लोक टाईप काम करतात. हे आधीचे यांच्या भूमिका बघा ना, कोणत्या तरी चॅनलला होते ते. काल जे मातृत्व बैठक झाली तर 5,000 गैरहजर होते, 4,000 प्रत्यक्षातच 5,000 ऑनलाईन होते असं नाव लागलं. होतेच ना, ऑनलाईन होते. वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यामुळे काही जण ऑनलाईन सगळ्यांनी मिटिंग केलेली सगळ्या 100% खाली. तुकाराम मुंढे यांची याच्या कारवाई करतायत. मात्र सध्या त्यांच्या या कारवाईमुळे काही लोक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की राज्य सरकारने तुकाराम मुंढेंच्या भानगडीत पडू नये. हे तुकाराम मुंडे काय चूक करतात? चांगलंच काम करतात. तुकाराम मुंडे चूक काय करतात? राज्य सरकारने सांगावं एक चूक काम करतात, मग करावे बदले. तुकाराम मुंडे योग्य काम करतात. मला असं वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपापल्या खात्यात काम करण्याची आवश्यकता. एक नागपूरमध्ये घटना समोर आली आहे. ती घटना अशी आहे की धर्मांतराचं प्रकरण आहे. त्यांनी मुलीला मुलीचं औषध दिलं आणि नंतर त्यानंतर धर्मांतराचा विषय. खरं तर हे धर्मांतराचे विषय जे आहे मोठ्या प्रमाणात गाजतात. याला बळी पडणारे लोक ही, जसं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक जबाबदार आहेत, तसे बळी पडणारे लोक ही जबाबदार आहेत. धर्मांतराविषयी मला वाटतं स्पष्ट कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी कडकपणे राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दादा, एक सभापती आहेत, त्यांच्या वक्तव्यातून ऐकलं तसं एकनाथ शिंदेचा घात होऊ शकतो, म्हणजे अजितदादाचा घात होऊ शकतो तुम्ही त्यांना. कोणते सभापती? माळशिरसचे आहेत एकनाथ शिंदे, म्हणजे कंटेस्ट. असं नाही, मला वाटतं राजकारणात एकमेकाचा विरोध असू शकतो, परंतु अशा पद्धतीनं भावना व्यक्त करणं हे चुकीचे असं मला वाटतं. त्यांच्या भावना असतील, पण शिंदेसारख्या कच्च्या गुरुजी केले नाही तसं पाहायला गेलं तर. त्याच्यामुळं ठीक आहे, राजकीय विरोध असेल त्यांच्या नामचा, परंतु अशा काही गोष्टी होऊ नये याची काळजी घ्यावी असं आम्ही सांगूया. मोहन भागवत म्हणतात की भविष्यात भारताला पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करायचा असेल तर पाकिस्तान सोबतचे संवादाचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. मला असं वाटतं सरसंघचालक आदरणीय यांनी जे मत व्यक्त केलं हे योग्यच आहे. परंतु आताचं सरकार राजकारणासाठी पाकिस्तानचा विरोध याचा वापर राजकीय कारणाने करत असतो. आजही पाकिस्तान विरुद्ध जेव्हा सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्याविषयी काय काय बोलले होते मंत्री भारतीय जनता पार्टी यांच्याही जरा कानात काहीतरी घातलं पाहिजे. कोर्ट काय सांगतात तेही ऐकलं जात नाही. आणि चर्चा करत असताना हेच पाकिस्तान येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसतंय कपाळावर, तर मला असं वाटतं अशा लोकांची चर्चा केली पाहिजे का? आपण प्रश्न आहे ना. दिवसा ढवळ्या येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसणारे लोक पाकिस्तानी यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे का? हा एक प्रश्न निश्चित आहे. काँग्रेसच्या गटात बातमी समोर आली त्यांचा इंटरनल प्रश्न असेल, पण आम्हाला त्याच्यात काही जाण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटत. आपल्या शहरामध्ये इस्लामिक पार्टीचे पदाधिकारी मान्य करतो सलीम कुरेशीवर रशियन धान्याचा काळ वगैरे पूर्ण दाखल झाला. म्हणजे गोरगरीबाला गरोदर मातांमध्ये आणि गव्हर्नमेंट करत होतं ते त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात 17 लाख रुपयांचा व्हॅल्युएशन होते त्यांच्याकडे लागत होतं. कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे
यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो. सलीम कुरेशी नावाची ही विषवल्ली कोण सांभाळत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या शहरातले मंत्री अतुल सावे. स्पष्ट सांगतो. मग करा ना, लावा त्यांना फाशावर चढवा. खपून घेण्याने करणार काय तुम्ही? ते एखाद दिवस संभाळणार असतात, 6 दिवस मुंबईला असतात, करणार काय? खपून घेणार नाही म्हणजे काय करणार नाही? काय करणार तुम्ही? काय करता? हे सगळी गुंडगिरी नाही तर काय? गुंडगिरी सोडा, पण हे धंदे म्हणजे गुंडगिरीच आहे ना. हे गुंडच लोक आहेत ना, यांच्यावर काय काय गुन्हे आहेत? हे आज ह्या पक्षात आहे, उद्या पक्षात आहे, त्या जाऊ दे, त्यांच्या पक्षाशी आपल्याला काय घेणे, पण त्यांचे धंदे काय माहिती नाही पोलिसांना? असं असं तुम्हाला वाटतं? 100% माहिती. हा कलीम कुरेशीवर आरोप आहे. मला वाटतं इम्तियाज जलीलच्या गाडीवर हल्ला करणारा तोच आहे. हा वेगळ्या पक्षाकडून लढणारा तोच आहे. रॉकेलचा व्यवसाय, गुटख्याचा व्यवसाय करणारा तोच आहे. आणि आता याच्यात व्यवसाय करणारा तोच आहे. आणि त्याला सपोर्ट करणारे सत्ताधारी पक्षाचे लोक. मी कित्येक भेटी मी सिद्ध करून दाखवतो. अतुल सावे, बापू भुमरे या 2 लोकांबरोबर कित्येक वेळेस त्याच्या भेटी गाठी, त्यांच्या कार्यालयात वगैरे मी तुम्हाला पुरावे दाखवू शकतो. नाही, हे असे सांभाळतात. हे आता कलीम कुरेशी यांना सुपाऱ्या देऊन 1 जणाला मारलेलं आहे पैठणमध्ये. तुमच्या माहितीसह सांगतो. एका कार्यकर्त्याला सुपारी देऊन, कलीम कुरेशीच्या गुंडांना सुपारी देऊन मारलेलं आहे. आणि हाच कलीम कुरेशी विधानसभेला अतुल सावेंना कामी आलेला आहे. म्हणून यांना ते सांभाळतात, यांना ते पाळतात. पोलीस सत्ताधारी पक्षाचे लोक सोबत येते म्हणून पोलीस काही कारवाई करत नाही. एक तर वेरूळच्या सुरेश बोरसेच्या प्रकरणात मी काल एक पत्र लिहिलेलं. डीन स्वतः एसपी कडे गेलेले, एसपी डीन कडे आलेले या केस. मला आतापर्यंत अनेक घटना मी बघितल्या, शेकडो नव्हे हजारो घटना बघितलेल्या मी. अशा पीएमच्या, शवविच्छेदनाच्या अनेक क्रिटिकल केसेस बघितलेल्या आहेत. अनेक मर्डर असेल, खून असेल, ऍक्सिडेंट असेल, हे सगळं बघितलेलं. पण या पहिल्यांदा अशा पद्धतीनं डीन एसपी कडे गेले आणि नंतर एसपी सुद्धा डीन कडे आले. मला कळालं नाही की कोणाला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात. ज्या अर्थी पोस्टमॉर्टमचा प्रोव्हिजनल रिपोर्ट आहे, प्रोव्हिजनलला काही फार अर्थ नसतो, परंतु जे काही रिपोर्ट असेल त्याला कारणीभूत पोलीस आहे, त्याला कारणीभूत गुंड आहे. आणि माझ्याकडे आता अशी माहिती आहे, सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री आणि एक माजी आमदार संभाजीनगरमधले, मी नाव कोणाचंच घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचं मी नाव घेणार नाही, हे मंत्रालयात बसून इथल्या पोलिसांवर दबाव आणतात की त्या पोलिसावर कोणती कारवाई होऊ नये. त्या त्यांचे मला असं वाटतं जवळचे कार्यकर्ते, काय मला नाही माहिती, त्यांच्यावर कारवाई होणे म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. आता मग असे जर सांभाळणार असेल हे लोक, हे सगळ्या गोष्टी होणार. दुर्दैव आहे, म्हणजे हे तर खरं दुर्दैव आहे. गुन्हेगार कोणताही असो, कोणत्या विचारात असतो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्म असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आणखी दुर्दैव की प्रशासनातले अधिकारी त्याला बळी पडतात. एसपी नवीन आहेत, मला काही माहिती नाही, पण जेवढी कडक कारवाई व्हायला पाहिजे होती तेवढी काही एसपीने केलेली हे मानलं पाहिजे. आरोपी धडधाकड दिसतात. मी त्यांचे फोटो ट्विट केले की ज्या पोलीस स्टेशनचा पीआयनी या लोकांना पकडण्यासाठी ऑर्डर काढलेली, तो आरोपीला पीआय पेढा भरवतानाचा फोटो. पीआय त्यांनी पीआयला भरवला तर मी समजू शकतो एखाद्या घेण्यात, पण पीआय त्याला भरवतोय हे मी फोटो ट्विट केले, तुम्ही लोकांना दाखवले असतील. त्याच पीआयने ऑर्डर दिलेले पीएसआय तपासाला जातात, आरोपी सोबत गाड्या आरोपीच्या घेऊन गेल्या जातात. ज्या आरोपीवर 302चा गुन्हा आहे त्याला पीआय पेढा भरवतो, केक भरवतो, असा मी माझ्याकडे फोटो ट्विट केला. 5 जुना नाही, 2-4 महिन्याचा आहे. आणि असे लोकांना आरोपी माहिती नाही, अज्ञात आरोपी पोलीस मध्ये नोंद होती, व्हिडिओ त्यांच्या समोर आहे, धडधाकड नावं त्यांच्या समोर आहे, पण पोलीस अज्ञात लिहितात. याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार? आता याच्यापेक्षा किती आवाज उठवणार आम्ही तरी? शर्मिला ठाकरेंचे विधान समोर आले.
दुसऱ्यांचे पक्षातील नेते फोडण्यापेक्षा स्वतःची मुलं मोठी करा. भाजपला उद्धव ठाकरे. चांगलं स्टेटमेंट आहे. चांगलं आहे, खरंच आहे ना. हे बाय भारतीय लोक आहे, जे ज्याचे नाही झाले त्याचे पण कसे होतील. एक दिवस दुसरे कोण आहे सतत पुन्हा पळून जाणार लोक. उद्या भाजपचे बुरे हाल उद्या हेच सगळे लोक भाजप रिकाम करणार. त्यामुळे ज्या भूमिका व्यक्त केली ती काय खोटी, अशातला काय भाग नाही. तर देखील आज जो है किसान परेशान है, क्योंकि फर्टिलाइजर ऐप के कारण काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, ड्रग्स नहीं मिल रहा है, फर्टिलाइजर नहीं मिल रहा है। आज कांग्रेस ने भी जो है चक्का जाम आंदोलन किया। शिवसेना ने ऑलरेडी इस पे आंदोलन किया है। शिवसेना ने प्रशासन से बात की है और शिवसेना ने 16 तारीख को पूरे मराठवाड़ा में एक साथ आंदोलन किसानों के इश्यू पे रखा है, जिसमें फर्टिलाइजर्स का भी इश्यू है। जो यूरिया है, डीएपी है, मिल नहीं रहा। जो मिल रहा है उसके भाव एमआरपी से ज़्यादा हो रहे हैं और मैं समझता हूँ शिवसेना इस पे आवाज़ उठा रही है। किसानों पे अन्याय सरकार कर रही है और व्यापारी भी कर रही है। अजीत दादा पवार जाने के बाद एनसीपी जो है बार-बार करना चाहिए देना चाहिए उनके पार्टी को, वो डिपार्टमेंट था तो उनके पार्टी को दे देना चाहिए लेकिन भारतीय जनता पार्टी को मेरा सो मेरा और तेरा भी मेरा, ऐसा भारतीय जनता पार्टी की नीति है, इसलिए नहीं मिला। ममता बनर्जी की पार्टी के 30 साल जो अलग हो चुके हैं, अगर दूसरी पार्टी उन्होंने बनाई और साथ में ओम बिरला से जो डिमांड की है अलग व्यक्ति की अनुमति दी। ये देखो, ऐसे लोगों को क्या बोलना, सही बोले तो उन्होंने रिजाइन करना और चुन के आना चाहिए। लेकिन भारतीय जनता पार्टी ऐसे लोगों को सपोर्ट कर रही है। जो आपने फर्टिलाइजर्स की बात की, वो फर्टिलाइजर्स उनके लिए देती भारतीय जनता पार्टी।